नमस्कार मंडळी। तर आज आपण अगदी झटपट अशी अंडा करी कशी बनवायची ते बघतोय। तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी सुरू करूया। पण आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। म्हणजे काय होईल की जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल। चला तर मग सुरुवात करूयात अंडा करी बनवायला। तर सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात। तर वाटण बनवण्यासाठी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप। तर आता हे सगळे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूयात। आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात। तर हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। तर इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की आता यामध्ये घालूयात आपण तयार करून घेतलेलं वाटण। तर आता हे वाटण तेलावर परतून घेऊयात। चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचंय। अगदी झटपट अशी ही अंडा करी बनवून तयार होते। अगदी झटपट असं आपण इथे हे वाटण बनवलेलं आहे। ही अंडा करी चवीला अतिशय चविष्ट अशी लागते। तर वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। तर आता यामध्ये एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालूयात। आणि आता हा साधारण 2 ते 3 मिनिटं या वाटणासोबत परतून घेऊयात। तर वाटणासोबत साधारण 2 ते 3 मिनिटं आपण हा टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलाय। आता यामध्ये घालूयात मसाले। तर 1 चमचा साठवणीतलं तिखट घालूयात, म्हणजेच आपण रोजच्या भाजीसाठी जे तिखट वापरतो ते तिखट आहे। त्यानंतर घालूयात 1 चमचा गरम मसाला पावडर आणि 1 चमचा धने पावडर। आता हे मिक्स करून घेऊयात। तर हे मसाले मिक्स करून घेतले की आता यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे पाणी घालूयात आणि हे मसाले छान असे परतून घेऊयात। तर हे मसाले छान असे परतून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये घालूयात गरम पाणी। तर तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचे। तर आता हे मिक्स करून घेऊयात। तर यामध्ये मी साधारण 3 वाट्या पाणी घातलेलं आहे आणि गरम पाण्यामुळे भाजीला खूप छान तर्री येते। आता हे आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊयात। तर मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालूयात उकडलेली अंडी। तर इथे मी 5 उकडलेली अंडी घेतलेली आहेत। तर ह्या अंड्यांना अशा चिरा देऊन घेऊयात, म्हणजे मग मसाला अंड्याच्या आतमध्ये जातो आणि मग भाजी खूप चविष्ट होते। तर इथे मी सगळ्या अंड्यांना अशा चिरा देऊन घेतलेल्या आहेत। आता ही अंडी सोडूयात।
मोठ्या गॅसवर ह्याला एक उकळी काढून घेऊयात। तर भाजीला छान उकळी आलेली आहे। तर आता गॅस एकदम कमी करूयात आणि मंद आचेवर साधारण एक 5 ते 7 मिनिटं ही भाजी छान उकळून घेऊयात। मंद आचेवर साधारण एक 5 ते 7 मिनिटं आपण ही करी व्यवस्थित उकळून घेतलेली आहे। तर आता गॅस बंद करूयात आणि यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर। तर इथे आपली अंडा करी बनवून तयार झालेली आहे। तर अगदी झटपट अशी अंडा करी बनवून इथे तयार झालेली आहे आणि या पद्धतीची अंडा करी तुम्ही नक्की बनवा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। तर लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।